चला तर मग आज बऱ्याचशाच ताईंच्या इच्छा पूर्ण करूया. बरेच दिवस झाले हे प्लॅनिंग करायचं म्हणत आजचा दिवस आला. आता इथं आपल्याला रोट बनवायचे आहेत. त्यासाठी 1 किलोचं मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. व्यवस्थित ऐकून घ्या. व्हिडिओसुद्धा पूर्ण बघायला विसरू नका. व्यवस्थित समजावून घ्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे आणि काय वापरलं आहे ते. 1 किलो खपली गहू भरडून आणायचे आहेत. पीठ नाही म्हणत मी, भरडून आणायचे आहेत. पीठ चाळायचं, खाली पीठ पडतं, वर सुजी राहते. ती सुजी पाकडायची आणि परत सुजी जी शिल्लक व्यवस्थित निवडलेली राहते ती पिठात मिक्स करायची आहे. खारीक 125 ग्रॅम, सुंठ अख्खी 1 घेतलेली आहे. पूड वापरली किंवा घातली यामध्ये तरीसुद्धा चालतं. सुंठ खलबत्त्यामध्ये बारीक केली, त्यानंतर मिक्सरला लावली, म्हणून इथं चाळून घ्यायला लागत आहे. पूड असेल तर चाळून घ्यायची गरज नाही. आता यामध्ये 1 जायफळ आणि 20 ते 25 वेलची घालायच्या आहेत. वेलची, जायफळ, सुंठ याचा फ्लेवर आपल्याला आणायचा आहे. कुठलाही फ्लेवर आपण यामध्ये रेडीमेड घालणार नाही. याचाच फ्लेवर यामध्ये आला पाहिजे, त्यामुळं मी हे जास्त वापरलेलं आहे. आता बघा 700 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. पाण्यामध्ये थोडा वितळून घ्यायचा. अगदी गरम थोडं करायचं. हलवून गूळ बारीक करून म्हणजे पूर्ण विरघळून घेतला तरीसुद्धा चालतं. माझं जरा हे गरम करायला कमीच पडलेलं आहे. तुम्ही आणखी थोडं गरम करा म्हणजे गूळ पूर्ण वितळून जाईल. चाळणीने नेहमीच असं गुळाचं पाणी गाळून घ्या, कारण गुळाचे जर खडे असतील तर असे वरच्यावर राहतील. आता हे जे गुळाचे खडे आहेत यामध्ये आता दूध घालून त्या ताईंना मी विरघळण्यासाठी देते. हा खवा आहे. खवा 250 ग्रॅम आहे. त्यातील 100 ग्रॅम खवा मी दुधात मिक्स करणार आहे. हे जे मटेरियल आहे, हे जे रोट आहेत, हे रोट मी घरी खाण्यासाठी करत नाही किंवा देण्यासाठी कोणाला करत नाही, तर या ताईंना हे रोट बनवून हवे आहेत आणि त्यांनीच हे मटेरियल सगळं आणलेलं आहे स्वतः. मी हे मजुरीवरती फक्त 100 रुपये याची मी मजुरी घेणार आहे आणि हे रोट बनवून घेणार आहे. बदाम आणि काजू खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटासारखं एकदम ओबड-धोबड बारीक करून घेतलं आणि ते यामध्ये घातलेलं आहे. 25 ग्रॅम काजू आणि बदाम घ्यायचे आहेत. तूप आपल्याला 200 मिली लागणार आहे, ते घालून घेऊया. बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये याचं प्रमाण द्या, पण मला असं वाटतं की फक्त प्रमाण जर दिलं तुम्हाला तर तुम्ही प्रमाण फक्त बघणारा आणि रेसिपी करणारा, तुमची पूर्ण रेसिपी बिघडून जाईल. त्यापेक्षा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे ती ऐका आणि मगच बिस्किट करायला घ्या. कारण बिस्किट करायला सोपं दिसत असलं तरी प्रत्यक्षात एवढं सोपं नाही हे. त्यामुळं मी डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य देत नाही. तोटा तुमचाच होणार आहे, कारण यामध्ये मटेरियल आपण भरपूर वापरतो आणि ते सगळं वाया जाणार. वेळ वाया जाणार, लाईट तुमची वाया जाणार किंवा गॅस तुमचा वाया जाणार जर गॅसवर बनवत असाल तर. त्यामुळं व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघायचं पण होईल आणि प्रत्यक्षात काय मी घालत आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथं बघा, ती जी सुजी होती वर राहिलेली होती, रवा बारीक पिठातला, तो पाकडून घेतला आणि तो यामध्ये घातला. सुरुवातीला हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये आता पीठ घालून घ्यायचं आहे. मला ताईंनी सांगितलेलं पीठ बहुतेक जास्त असेल, वजन करून बघ. वजन केलं तर बरोबर पीठ भरलं. अगदी 10-20 ग्रॅम फक्त जादा पीठ भरलं, नाहीतर बरोबर पीठ भरलं.
जे गुळाचे खडे विरघळलेले नव्हते ते या पातेल्यात घातले, दूध अगदी थोडंसं घातलं आणि यामध्ये खवा होता तो सुद्धा मिक्स करण्यासाठी त्यांना दिलेला आहे. आता बघा तुम्हाला सांगते, 1 किलोसाठी अर्धा लिटर आपल्याला दूध लागतं, पण यामध्ये तूप आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे. गुळाचं पाणी म्हणजे अगदी अर्धी वाटी अर्धी वाटी गुळामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडंसं गरम करायचं आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळायसाठी थोडंसं गरम करून गूळ वितळून आपल्याला घ्यायचं आहे. पाक जर केला तर रोट कठीण होतील. आता हे बघा सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे, म्हणजे गुळाचे खडे आणि दूध, खवा यामध्ये घातला. खवा फक्त 100 ग्रॅम घेतलेला आहे. आता हे पीठ आपण एकत्र करूया, एकजीव करूया आणि या पिठासाठी कमीत कमी 7 ते 8 तास भिजण्यासाठी लागतात. आता आम्ही काय केलेलं आहे, सकाळीच 9 वाजता हे मळायला घेतलेलं आहे. त्यामुळं काय होतं की पीठ चांगलं भिजेल आणि संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता हे रोट मी बेक करणार आहे. त्यामुळं भरपूर याला भिजण्यासाठी वेळ आहे अजून. जर तुम्हाला रोट संध्याकाळी करायचे असतील तर सकाळी मेजरमेंट हे सगळं टाकून एकत्र करून ठेवा आणि जर तुम्ही सकाळी लवकर करणार असाल तर रात्रीच झोपण्यापूर्वी हे पीठ मळून ठेवा, म्हणजे एकत्र मेजरमेंट करून, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रोट करा. जेवढं पीठ चांगलं भिजल तेवढे रोट चांगले होतात. शिवाय यामध्ये जे दूध आपण वापरणार आहे ते अगदी थोडं वापरायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं दूध आपल्याला तसंच ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण रोट बनवणार आहे त्यावेळेला पीठ एकदम मऊ होत नाही, तर थोडं कठीणच पीठ होतं. त्यावेळेला त्या पिठामध्ये शिल्लक राहिलेलं दूध जसं लागल तसं हळूहळू घेऊन पीठ आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आता इथं मी जास्त दूध घालणार नाही, फक्त एकजीव चांगलं करणार आणि व्यवस्थित याला आता आपण मळून घेऊया आणि झाकून ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट कोणती, ती म्हणजे कालसुद्धा एक कमेंट आलेली आहे की बिस्किटं माझी पूर्ण कडक झालेली आहेत म्हणून. मेजरमेंटचा प्रॉब्लेम, बेक करायचा प्रॉब्लेम आणि तिसरा म्हणजे मळणीचा प्रॉब्लेम. एवढे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि हे तुमचंच नाही तर हे माझ्यासोबतसुद्धा घडलेलं आहे. कारण माझ्याकडे ओव्हन असूनसुद्धा एवढा मोठा, माझ्याकडूनसुद्धा अशा चुका सुरुवातीला झालेल्या आहेत, भरपूर चुका झालेल्या आहेत, त्यातून सुधारणा झालेली आहे. कुठलीही गोष्ट सांगून ती व्यवस्थित होत नाही. मी कायम सांगते की स्वतःला अनुभव येऊनच त्यातून कुठलीही गोष्ट चांगली होत असते. त्यामुळं जरी बिस्किटं कडक झाली असतील तरी घाबरून जायची गरज नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघा, त्यात मी काय माहिती सांगते हे पूर्णपणे ऐकून घ्या आणि तुमची जर पद्धत चुकीची झाली असेल तर ती सुधारून परत तुम्ही बनवू शकता. कारण तुम्ही कुठल्या पद्धतीनं पीठ मळलं किंवा बेक कुठल्या पद्धतीनं केलं, कारण माझ्यासारखा जर ओव्हन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कशामध्ये बेक केलं, कसं बेक केलं हे मला समजणार नाही. आता बघा हे पूर्ण पॅकमध्ये असंच जास्त काही मळण्याची गरज नाही, फक्त एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळी बघा मला 6:30 वाजले हे रोट बनवायला घ्यायला. आता इथं आपल्याला खसखस 100 ग्रॅम लागणार आहे. आता पीठ बघा किती कठीण झाले, पूर्ण असं एकदम असा घट्ट गोळा झालेला आहे. त्याचं थोडं पीठसुद्धा निघणं झालं आहे बघा. हे पूर्ण असा पिठाचा गोळा तसाच उचलून येत आहे. जे दूध शिल्लक ठेवलेलं होतं ते दूध यामध्ये घालून पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत सैलसर पीठ होत नाही तोपर्यंत पीठ मळत राहायचं आणि हळूहळू दूध घालत राहायचं. अर्धा लिटरमधलं थोडं एक्स्ट्रा राहू शकल किंवा सगळंसुद्धा यामध्ये दूध लागल, कारण आपण गुळामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे, त्यामुळं कमी जास्त थोडंफार
होऊ शकल दूध, अगदी थोडंसं 150 मिली वगैरे एवढं. पण इथं काय झालेलं आहे, 600 मिली दूध असल्यामुळं थोडं दूध जास्त शिल्लक राहिलेलं आहे. जर पीठ हाताला चिटकत असेल तर वाळलेलं पीठ असतं ते पीठ लावून आपण हे पीठ मळू शकतो किंवा गोळेही करू शकतो. आता मी बोलते मेन मुद्दा जो आपल्या पेंडिंग पडलेला आहे त्याच्याबद्दल. आपलं पार्सल सुविधा लवकरात लवकर सुरू होणार आहे. सुरुवातीला फक्त ऑर्डर मी गव्हाच्या बिस्किटाचीच घेणार आहे. नंतर नाचणी बिस्किट, गुळातील बिस्किटे, नानकटाई, व्हाईट नानकटाई मैद्याची आणि त्यानंतर बेसन नानकटाईची सुद्धा मी ऑर्डर घेणार आहे. तर सुरुवात फक्त आपण गव्हाच्या पिठाच्या बिस्किटापासूनच करणार आहे आणि तीच ऑर्डर सुरुवातीला घेणार आहे. कुठल्या ताईंना माझ्याकडून ऑर्डर हवी आहे त्यास बऱ्याचशाच ताईंनी मला कमेंट केलेली आहे. पण अजून काम जे पार्सलचं आहे ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं आणखी थोडे दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. जेवढं माझ्या हातून लवकर घडतं किंवा जे माझ्या हातून काम होतंय पार्सलविषयी ते मी पूर्णपणे त्याला वेळ देऊन करत आहे. पण ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या गोष्टी पेंडिंग पडलेल्या आहेत. त्यामुळं प्लीज मला सहकार्य करा. ज्या ताईंना बिस्किटं हवी आहेत त्या ताईंनी माझा मोबाईल नंबर मागितलेला आहे किंवा त्याचे दर विचारलेले आहेत. मी लवकरात लवकर ही सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. पण जी पेंडिंग कामं पडलेली आहेत ती पूर्ण होऊ द्यात. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप क्रमांक देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा किंवा तुम्हाला जर बिस्किटं हवी असतील तर त्या नंबरवरती तुम्ही जाऊन बिस्किटाचे जे दर आहेत किलोचे ते दर तुम्ही पाहू शकता. पीठ चांगलं तयार झालेलं आहे. याचे आता रोल बनवून घ्यायचे आहेत. हे जे खपली गव्हाचं पीठ किंवा आपण हे भरडून आणतो गिरणीतून ते ठराविक गिरणीतूनच ते आणावं लागतं. इतर गिरणवाल्याला लोकांना हे माहिती नसतं. त्यामुळं जिथं माहिती आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊन हे पीठ कसं पाहिजे आपल्याला याची तुम्ही पूर्णपणे खात्री करा आणि मगच हे पीठ दळून घ्या. कारण खपली गहू हे खूप महाग आहेत. मला वाटतं 120 ते 25 असा दर सगळीकडं असेल किंवा बऱ्यापैकी जास्तसुद्धा असू शकतो. पण कमी दर अजिबात नाही. इथं तरी दर तसाच आहे. आता याचे जे गोळे आहेत हे गोळे मोठे करायचे आहेत. 20 ते 25 ग्रॅमचा एक गोळा झाला पाहिजे. आता समजा तुम्हाला एकदम छोटेसेच रोट बनवायचे आहेत तर तुम्ही एकदम छोटे रोट बनवू शकता घरी खाण्यासाठी. पण रोट हे मोठेच असतात त्यामुळं मी मोठेच बनवते नेहमीच. खसखस थोडी ताटावरती पसरून घ्यायची आणि या गोळ्यांना खसखस लावून घ्यायची आहे. याला प्रेस करण्याची गरज नाही. जेव्हा आपण खसखस लावतो ना तेव्हाच बोटाने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी 3 बोटामध्ये एकदम जोरात प्रेस करायचं म्हणजे याला चांगला गोल राऊंड येईल आणि व्यवस्थित रोट आपला तयार होईल. याला प्रेस करायची आता गरज नाही. आता हे सगळे गोळे मी बनवून घेते. आता हे जवळून तुम्हाला गोळे दाखवते. बघा किती मोठे मोठे गोळे हे बनवलेले आहेत. बिस्किटपेक्षा मोठे आहेत, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि याला कलर बघा एकदम असा तांबूस आलेला आहे. कारण खपली गव्हाला कलरच असा लालसर असतो, त्याचं पीठच लालसर असतं. आणि ही खसखस आहे बघा. खसखस ऐवजी आपण इथं खोबरं वापरू शकतो, मोठी मोठी साखर वापरू शकतो. पण मी इथं खसखसच लावलेली आहे. हे बघा हे असं या पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं आहे. बघा झाला की नाही हा गोळा व्यवस्थित. आता या ट्रेमध्ये बघा बसवून घेतलं. याचे 95 ते 100 एवढेच रोड तयार होतात.
आपण गोळे करण्यावरती डिपेंड आहे आणि एकदम हे जाड जाड ठेवायचं आहे, पूर्ण पातळ करायचं नाही. 140 ओव्हनचं टेम्परेचर आणायचं आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे. ओव्हन घालेपर्यंत बघा ओव्हनचं टेम्परेचर किती कमी आलं बघा, कारण दरवाजा उघडला नंतर थंड ट्रे गेले त्यामध्ये किती कमी कमी येत आहे बघा. मी तुम्हाला नेहमी सांगते की नाही की ट्रे घातल्यानंतर ओव्हनचं टेम्परेचर कमी येतं आणि नंतर वाढतं आणि 20 ते 25 मिनटं एकदम कमी टेम्परेचरवरती हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. जास्त कलर आणायचा नाही. हे रोट मऊ असतात, यामध्ये कुठलीही पावडर घातलेली नाही, त्यामुळं क्रिस्पीसुद्धा नसतात. थोडेसे मऊ थोडेसे कठीण असे हे रोट असतात. आणि आता बघा एकदम असा बारीक गुळाचा खडा त्यातूनही गेलेला होता बघा, जेव्हा आपण पातेल्यात मिक्स केलं ना गुळ वगैरे त्यातून, तर ते बघा ते तसं चिकटतंय. त्यामुळं रोटमध्ये एकही गुळाचा खडा राहून चालत नाही. सुरुवातीला मी जेव्हा रोटची रेसिपी तुम्हाला दाखवलेली तेव्हा बारीक करून मी गुळ त्यामध्ये घातलेला आणि याची पूर्ण माहिती मला असल्यामुळं मी कुठल्याही प्रकारे बनवू शकते, पण तुम्ही अजिबात बनवायला जाऊ नका. तसं गुळाचं पाणी करून तुम्ही चाळूनच घ्या, नाहीतर परत असं होईल की गुळ म्हणजे रोट आमचे फुटले, गुळ तसाच राहिला, खडे राहिले, ट्रेला चिकटले आणि हे रोट अजिबात चिटकत नाही. गुळामुळं थोडंसं चिकटतं जर खडा राहिला तर, आणि जर त्यामध्ये व्यवस्थित गुळ वितळला असेल, पिठामध्ये विरघळला असेल तर एकही रोट चिटकत नाही. आणि अशा पद्धतीने हे सुंदर खपली गव्हाचे टेस्टी पौष्टिक 100% हे तयार झालेले आहेत. हे सुद्धा रोट कुणाला हवे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. याचे दर लवकरात लवकर तुम्हाला सांगितले जातील. आणि आतून बघा कसे पोकळ बनलेले आहेत. हे क्रिस्पी अजिबात नसतात, खुसखुशीत अजिबात नसतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.